तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तिथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुं तं नमामि. परं ब्रह्म परं धामं सच्चिदानन्दविग्रहं ज्ञानेश्वर इति ख्यातं प्रणमामि गुरुं परं. जयन्ति शिष्यबुद्धिस्थान् ज्ञानदान्त दिवाकरः रङ्गनाथ महाराजा ब्रह्माभ्यासपरायणः. यदक्षरम् अनाखेयम् आनन्दम् अजं व्ययम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये. गुरुरित्याख्याय लोके साक्षात् विद्या हि शाङ्करी जयत्या ज्ञानमस्तस्यै दयार्द्राये निरन्तरम् सार्धङ्केन च कस्यार्धं शिवयो समरूपिणो ज्ञातुं न शक्यते लग्नमिति द्वैतचलान्मुहुः. अद्वैतात्मनस्तत्त्वं दर्शयन्तोमितस्तरां तौ वन्दे जगदामाद्यो तयोस्तत्त्वाद्विपत्तये. मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शम्भवे. नमः पूर्णाय शम्भवे. नमः पूर्णाय शम्भवे. पुंडलीक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय. स्वानंद सुख निवासी श्री गुरु रंगनाथ महाराज की जय. स्वानंद सुख निवासी श्री गुरु मुरलीधर धूत महाराज की जय. जय हरी सर्वांना. ग्रंथराज अमृतानुभव प्रकरण 5. सत्ता प्रकाश सुख या तिही ती उने देख जैसे विखपणेची विख विखा नाही. विवरणमध्ये काल जिथपर्यंत वाचलं तिथपासून पुढे. शिवाय ही 3 पदे एकमेकास पोषक आहेत. नुसते सद्रूप ब्रह्म मानले व ज्ञानरूप आनंदरूप ब्रह्म न मानले तर ब्रह्म जड रूप व दुःख रूप ठरेल. नुसते आत्मरूपच ब्रह्म मानले व सद्रूप आनंद रूप न मानले तर ब्रह्मास अनित्यता व दुःख रूपता प्राप्त होईल. नुसते आनंद रूपच ब्रह्म मानले व सद्रूप ज्ञानरूप न मानले तर ब्रह्म असत व जड रूप ठरेल. अपुरुषार्थता प्राप्त होईल. म्हणून तिन्ही पदे एकमेकास एकमेक पोषक आहेत. शिवाय नुसते सत्तारूप ब्रह्म आहे असे मानले तर नैयायिकांनी जाती सत्तारूप मानलेली आहे. अर्थात नैयायिकांचे जातीवर ब्रह्माचे लक्षणाची अतिव्याप्ती होईल. नुसते प्रकाशरूप ब्रह्म आहे असे मानले तर सूर्य चंद्रादिकामध्ये प्रकाश आहे. अर्थात सूर्य चंद्रादिकावर ब्रह्माचे लक्षणाची अतिव्याप्ती होईल. नुसते सुख स्वरूप ब्रह्म आहे असे मानले तर विषयामध्ये सुख आहे. अर्थात विषय सुखावर ब्रह्माच्या लक्षणाची अतिव्याप्ती होईल. असा अतिव्याप्ती दोष नाहीसा करण्याकरिता सत्ता प्रकाश सुख अशा 3 पदांची योजना ब्रह्माच्या ठिकाणी केलेली आहे. तथापि ती पदे ब्रह्मवस्तूची वाचक आहेत असे नसून असत जड दुःख यांचा निषेध करण्याकरिता म्हणजेच त्यास उणेपणा आणण्याकरिता या शब्दांचा प्रयोग श्रुतीने केला आहे.
परमात्मा सच्चिदानंद रूप असताना ही तीन पदे परमात्म्याचे ठिकाणी का चालत नाहीत हे सांगण्याकरता उत्तरार्धाने दृष्टांत देतात. ज्याप्रमाणे विषामध्ये विषत्व असते ते इतरांना मारक असते, म्हणून आंबा कधी पाहून घेऊ नये, विष कधी खाऊन घेऊ नये, कारण ते मारक असते, पण त्याला ते मारक नसते. म्हणजे विष सर्वांना मारते, पण विष कधी विषाला मारत नाही. तसे सच्चिदानंद ही पदे व ब्रह्म यात भेदच नसल्यामुळे ती ब्रह्माची वाचक होऊ शकत नाहीत. नैयायिक सत्स्वरूप आत्मा मानतात, पण चित स्वरूप न मानता चित हा त्याचा गुण मानतात. सांख्य सचित रूप आत्मा मानतात, पण आनंद रूप न मानता विषयात आनंद मानतात. वेदांत शास्त्रात सच्चिदानंद ही तिन्ही पदे एक आत्मवस्तू बोधक आहेत, पण वाचक नाहीत. थांबूयात. हो हो हो, हो. बोला हो महाराज. काल आपण जिथपर्यंत आलतो तिथपासून पुढे वाचन केलं का? हो बाबा. ठीक आहे मग. सत्ता प्रकाश सुख या तिही वने लेख, दैशी विकपणेची विका नाही. सत्ता प्रकाश सुख या तिही जैसे विकपणेची विका नाही. माऊली ज्ञानोबा आहे. सत्ता प्रकाश सुख या तीन पदांनी त्या तीन पदांचा उच्चार करून परमात्म स्वरूपाची लक्षणा करतात आणि व्यावृत्तक अशी करतात की जी वस्तू आतापर्यंत निरूपण केलेली वस्तू जी आधी शिव शक्ती म्हणून सांगितली, नंतर जी गुरु म्हणून वर्णन केली, आणि तदनंतर जी वस्तू वाचातीत अशी लक्षात आणून दिली, आणि जी वस्तू अज्ञान कलंकरहित आणि ज्ञान रहित, विशेष वृत्ती ज्ञान रहित, वृत्ती रहित अशी म्हणून जिचं वर्णन केले, तीच वस्तू आता सत चित प्रकाश म्हणजे सत्ता प्रकाश सुख या तीन पदाचा, या तीन शब्दाचा उच्चार करून तीच वस्तू दाखवून देतात. जी वस्तू जगाचा अधिष्ठान आहे, जी वस्तू मनाचा अधिष्ठान आहे,
आणि जी वस्तू जग आणि मन याचं कारण असणाऱ्या अज्ञानाचं बी अधिष्ठान आहे. आणि जी वस्तू वृत्तीमध्ये सिद्ध म्हणून व्यवहार्य चेतना म्हणून जिची प्रचिती जिला अनुभव आहे किंवा जिचा अनुभव आहे त्या व्यावहारिक वृत्ती ज्ञानाचं बी जे अधिष्ठान आहे अशी जी वस्तू आहे ती सत्ता प्रकाश सुख या शब्दानं दाखवून देतात ज्ञानोबा राय. कारण हे जे 3 शब्द आहेत हे 3 शब्द आणि 3 शब्दाची एक वस्तू ही जी लक्षणा केली किंवा लक्षण आहे तर हे लक्षण नेमकं त्याच्यावर जाते. कारण बाकीच्या शास्त्रकारानं आत्मा म्हणून जरी दाखिला तर काहीनं सत म्हणून दाखिला तर चित नाही. काहीचा सत जरी असला आणि चित जरी असला तरी चित जड आहे काहीचा. काहीनं चित जड असं लक्षण केलंय. काहीनं चितच दाखिला तर सत नाही. काहीनं सच्चित दाखिला असला तरी आनंद राहील. काहीनं सदानंद दाखिला काहीला ज्ञान आनंद दाखिला सांगितला. म्हणून तिन्ही लक्षणानं परिपूर्ण असलेली एक वस्तू हे 3 लक्षण तिन्हीच्या एकमेकात नाहीत वेगवेगळे नाहीत एका ठिकाणी 3 सद्बी तेच आहे चितबी तेच आहे आणि आनंद बी तेच आहे. जगात जर आपण ह्या शब्दाचे अर्थ लक्षात घेतले अर्थ शोधायला लागलो व्यावहारिक जग सत्य मानून आपण जे व्यवहार करतो आणि व्यवहार सत म्हटलं आणि त्या मानानं अर्थ केला तर व्यवहार सत नाही शरीर सत नाही इंद्रिय प्राण मन सत नाही जीवपणा सत नाही आणि सत्य काही नाही असं नाही. मग ते सत सत्य तो विठ्ठला परोक्षातून मग ईश्वर सत्य आहे. ईश्वरच अवतार घेतो ईश्वरच सृष्टी रचतो ईश्वरच घडामोडी घडीमोडी ह्या मात्री पाप पुण्य संचिता. आणि जग काही खोटं मानित नाही म्हणून त्याचं अधिष्ठान मानायची गरज नाही म्हणून अधिष्ठानाची नजर नसते. शरीर इंद्रिय प्राण मन काही खोटं मानित नाही म्हणून आत्मा अधिष्ठान बी मानायची गरज नाही. म्हणून जीव आणि जग आणि ईश्वर तर मी ईश्वरच सर्व काही करतो घडामोडा घडीमोडी करतो ईश्वरच सत्य आहे असं देव सत्य आहे वाटत असतं. व्यवहारात पाहिलं सत्पदाचा अर्थ देव आणि तो देव अवतार घेणारा अवतार सोडणारा जग करणारा जग मोडणारा आपल्याला ब्रह्मदेवाच्या हातून देह घेणारा आणि काळाच्या हातून हिसकावून नेणारा आणि ज्या त्याच्या प्रमाणे प्रारब्धाची फळ देणारा जो सगुण साकार रूपात बी येतो आणि सगुण निराकार रूपात असतो असा लीला करणारा सत्शब्दाचा अर्थ तिकडे जातो. जर भक्त असले तर भावनाशील असला तर आणि जर नसला नास्तिक असला तर सत्शब्दाचा अर्थ जगाकडे जातो. ध्यानात घ्या नास्तिकाचं जग सत आहे. नास्तिकाला शरीरची देह नास्तिकाला
शरीरालाच कळत आहे. गरम गार, सुख दुःख हे समजे शरीराचेच भाव आहेत असं वाटत असत. शरीराचेच लक्षण आहेत असं वाटत असत. म्हणून सत जगाकर, चिद शरीराकर आणि आनंद विषयाकर नास्तिकाचा. ही तीन पद एका ठिकाणी नाहीत. तीन पदाचे अर्थ एका ठिकाणी नाहीत नास्तिकाला. तीन पदाचे अर्थ एका ठिकाणी बी नाहीत भाविकाला व्यवहारात पाहिलं. द्या चिद सच्चिद आनंद व्यवहारात असं एका ठिकाणी भेटत नाही. जसं काही वस्तू सुगंधानं विशेष आहेत, काही वस्तू गोडीने विशेष आहेत, काही वस्तू रूपाने विशेष आहेत. कडू रंधनामध्ये रूपच आहे चांगलं, पण गोडी आणि सुगंध नाही तसा. फुल घेतलं एखादं गुलाबाचं किंवा अजून कोणतं कन्हेरीचं, तर सुगंध चांगला आहे, रूप चांगले, पण चव चांगली नाही, कडवट आहे. काहीची चव चांगली असती तर रूप तसं इतकं चांगलं नसते. म्हणजे हे तिन्ही एका जागेवर पाहिजेत. जसे आपण तसे सत चित आणि आनंद हे शास्त्रकाराची मत होत पाहिली तर सर्वांचा आत्मा सच्चिदानंद सांगितला नाही. सर्वांना प्रत्येकाने वेगवेगळा सांगितलेला आहे. म्हणून सत चित आनंद या तीन पदाची महाराजानं संगती आपल्याला लावाना, व्यावृत्ती व्हावा, नेमका अर्थ लक्षात यावा, अव्याप्ती होऊ नाही, अतिव्याप्ती होऊ नाही, असंभव होऊ नाही, असं निर्दोष म्हणजे कोण्यात दोषानं युक्त लक्षण होऊ नये, निर्दोष लक्षण व्हावा. निर्दोष लक्षण होण्यासाठी ज्ञानोबारायानं सत्ता प्रकाश सुख या तीन पदाची योजना करून आटणी केलेली तिघाची असत जड दुःखाची आटणी. असत जड दुःखाचं खंडन करण्यासाठी सत्ता प्रकाश सुखाचं मंडन आहे. सत्या विरुद्ध असत्य, प्रकाशाच्या विरुद्ध अंधार, सुखाच्या विरुद्ध दुःख रूपता. जगात दुःखाचा अनुभव आहे आणि ते दुःख नाही. दुःख म्हणजे मृत्यू, नाश, नष्ट होणं, नाहीच होणं, संपणं, ते दुःख आहे. म्हणून दुःखरूप वस्तू आहे सर्व. जे जे मरत असते ते दुःखरूप आहे. म्हणून जग जर संपत आहे तर मग दुःख आहे. शरीर जर संपत आहे तर मग दुःखरूप आहे. मन जर बदलत नाही तर दुःखरूप आहे. मग आणि अज्ञानात जर हे जन्म मरण नाही तर दुःखरूप आहे. अज्ञान बी, अज्ञान तर काय सुख असतं का? अज्ञानातून समजा दुःखाचं कारण असल्यामुळे ती बी दुःखाचं बीज आहे, दुःख आहे. आणि जग जर उत्पन्न होत आहे आणि संपत आहे हातात पाहिलं आपण, तर मग ते सत कुठे? आणि जग तर प्रकाश कुठे? जग सत नाही, शरीर सत नाही, आधी नसते नंतर नसते, मन बी सत नाही, पटलं ते म्हणल्यावर सुखप्तीत नसते, जागृती स्वप्नात दिसते, समाधीत नसते, मोक्षात नसते. म्हणून मन बी सत शब्दाचा अर्थ ठरू शकत नाही. आणि ह्या आसनाचं कारण असलेलं अज्ञान आहे, कारण असल्यामुळे ते बी सत नाही. कारण समस्वभाववान आणि विपरीत रूप हे कारणाचं कार्याचं लक्षण आहे. मग कार्यासारखा स्वभाव असतो. जसा घट आणि माती सारख्या स्वभावाची समसत्ता आहे त्याची. अन्यथा रूप जरी असलं
वेगळ्या रूपाचा जरी दिसला मातीपेक्षा घट, तरी मातीचे जे लक्षण आहेत तेच घटाची बीज. माती कठीण आहे, घट कठीण आहे. माती मलिन आहे, घट मलिन आहे. माती अनेक कणाची, घट तसा अनेकच कणाचा आहे. मातीला वजन आहे, घटाला वजन आहे. मातीला आकार आहे, घटाला आकार आहे. पहा तुम्ही, माती 5 विषयाची, घट 5 विषयाची. माती तमोगुण आहे, घट बी तमोगुण आहे. माती न जाणणारी, घट बी न जाणणार आहे. माती बदलणारी, घट बी बदलणार आहे. करू लक्षण पहा तुम्ही. माती व्यावहारिक, घट बी व्यावहारिक आहे. माती जे जे तुम्हाला लक्षण आढळते ते ते घटात आहेत, फक्त आकार वेगळा आहे. नाव वेगळे, आकारामुळे वेगळं. मातीच आहे ती त्या मातीला घट ही कल्पना, घट ही धारणा आहे. घट धारणेनं युक्त माती आणि घट धारणेनं मुक्त माती बाकीची. पृथ्वीवरची बाकीची माती ती घट धारणेनं मुक्त आहे. त्याच्यात घटाची धारणा नाही बाकीच्या मातीत केलेली कोणी, आणि घटाचा आकार द्यायला नाही, घटाची धारणा केलेली नाही, म्हणून घट उच्चार करीत नाहीत असा त्या मातीबद्दल बाकीचे. व्यवहाराची माती ती माती आणि घटाची माती ती माती. माती माती, फक्त फरक इतका आहे की बाकीच्या मातीला घट नाम नाही. का नाही? घट आकार नाही म्हणून. घट नाम नाही, घट आकार नाही म्हणून. म्हणून घट धारणा नाही अंतःकरणात त्याच्याबद्दल. घटाची, घटत्वाची धारणा, घटत्वाचा आकार आणि घटत्वाचा उच्चार. एक मानसिक, एक वाचिक आणि एक रूप आकाराचं. त्या तीन मध्ये फरक आहे इतर मातीत, घटातल्या मातीत. त्यांनातल्या मानसिक फरक काय आहे? घटत्व धारणा आहे मनात. तो कॅमेरा थोडा सरळ करून घेतला तर मला व्हिडिओ बरोबर बनून पहा. क्रॉस व्हायला कसा कसा करायला सांगा ना मला. उभा उभा करा ना, उभा नेहमी जसं लावतो तसं क्रॉस व्हायला व्हिडिओ तयार, आडवा व्हायला व्हिडिओ, मग ते पुन्हा वापस एडिट नाही बनवता करा. सरळ स्ट्रेट उलट करा त्याला, उभं करा. उलट नाही तसं करायचं नाहीच पाहिजे. हा उभा करा, सरळ सरळ उभा करा. आता आडवा लावलाय वाटतं बहुतेक. स्टँड मध्ये लावलाय का तुम्ही? दररोजच्या छोट्या स्टँड वर नाही लावला का? हा ठीक आहे, थांबा. तुम्ही दिलेल्या कॅमेऱ्यात लावलाय? नाही नाही नाही, त्याच्यात नको. आपल्या दररोजच्या याच्या छोट्या याच्यात प्रवचनाला घेऊ पाहिजे, तो कीर्तनासाठी दिलाय स्टँड तुम्हाला. आपल्या छोट्या स्टँडवर बरोबर उभा असतो आणि याच्यात उभा बसणार नाही स्टँड. म्यूट झालंय महाराजांचं. एक मिनिट, ते पहिले कॅमेरा लावून द्या बघा. पाठ नाही का? आता आता बरं आहे का? हो आता बरोबर आहे. मग रामकृष्ण आता बरं आहे. आता उंच झालं जास्त. रामकृष्ण हरी महाराज. मग तुमचा चेहरा दिसत नाही त्याच्यात, थोडं वरची बाजू दिसायली. थोडस थोडं लांब ठेवा सर महाराज, थोडस म्हणजे पूर्ण चेहरा आहे तुमचा क्रॉस व्हायला तसं. आणि त्या बस तुमच्या लक्षात येऊन बस. ओके ओके ओके. आता बरं आहे का?
हा ओके महाराज. आता व्यवस्थित आहे का? थोडा वरी पाहिजे, थोडा वरती पाहिजे होता. थोडा वरी घ्या महाराज, थोडा वरी. असू द्या, वेळ चाललाय. दुसरं काही नाही. काही जमतो थोडं. एक मिनिट थांबा, घेतो लगेच. इकडे आता बरं आहे ना आता? बरं आहे, बरं आहे, ठीक आहे. ठीक आहे, राहू द्या, राहू द्या. व्यवस्थित करू नंतर जरा. काय चालू आठवतो कोणाला? माती घटाला मातीची उपाधी आहे, असं काही विषय होता. ठीक ठीक, आलं लक्षात. ठीक आहे. तर घटामध्ये आणि इतर मातीमध्ये काय फरक आहे आपण पाहू लागलो. वाचिक फरक आहे. इतर मातीला माती हा उच्चार आहे आणि घटातल्या मातीला घट हा उच्चार आहे. त्या मातीला घटत्वानं उच्चार आहे, घट म्हणून, माती म्हणून म्हणत नाही कोणी. आणि आकारामुळे उच्चार आहे. आकार, उच्चार आणि मानसिक धारणा, तिन्ही मध्ये फरक आहे. तर तो फरक, उच्चार हा आकारामुळे आणि धारणा बी आकारामुळे, व्यवहारामुळे. व्यवहार होतो, आकारानं व्यवहार होतो. आकार बदलला की व्यवहार बदलला, आणि आकार बदलला की उच्चार बदलला, आणि आकार बदलला आणि व्यवहार बदलला की धारणा बदलली. मातीच असती, पण मनात कल्पना वेगळी, त्या मातीबद्दल धारणा वेगळी. का धारणा वेगळी? व्यवहार वेगळा आहे म्हणून. व्यवहार का वेगळा आहे? आकार वेगळा आहे म्हणून. नाव का वेगळे? आकार वेगळा आहे म्हणून. कशाचा आकार आहे? मातीचाच. आकार कशाला दिलेला आहे? मातीलाच. मग आहे काय? मातीच. आणि माती असल्यामुळे मातीचे जे लक्षण आहेत, मातीचे जे स्वरूप आहेत, मातीचे जे स्वभाव आहेत, ते घाटामध्ये आहेत. कशामुळे पाहू लागलो आपण? कशामुळे पाहू लागलो? लक्षात आहे कोणाच्या? की अज्ञान आणि जगत सारखे स्वभाव आहे. अज्ञान जड आहे, सर्व जग जड आहे. अज्ञान अंधार आहे, सर्व जग आंधळ आहे, अंधार आहे. कारण अज्ञानापासूनच सर्व, अज्ञानच कारण आहे ना. अज्ञान अप्रकाश असल्यामुळं मन बी अप्रकाश आहे. अज्ञान अप्रकाश असल्यामुळं प्राण बी अप्रकाश आहे. रजोगुणाची, सत्वगुणाचं मन, रजोगुणाची प्राण. आणि अज्ञान अप्रकाश असल्यामुळे शरीर आणि जगत, पिंड ब्रह्मांड, 14 भुवन, सप्त पाताळ, 21 स्वर्ग, कोणाची? सर्व हा विस्तार प्रकाश आहे. हे चंद्र, सूर्य, तारे पण हा प्रकाश आहे. त्याला प्रकाश म्हणून जरी पाहत असलो आपण, तर तो जड प्रकाश आहे, चेतन प्रकाश नाही, चित प्रकाश नाही. ध्यानात घ्यायची गोष्ट आहे. आणि वृत्तीला जरी प्रकाश म्हणत असलो आपण, तर तो प्रकाश बी
केवळ चित प्रकाश नाही, चित विकारी प्रकाश आहे आणि व्यवहारिक प्रकाश आहे. चित व्यवहारी विकारी प्रकाश किंवा चित विकारी व्यवहारी प्रकाश. म्हणून नुसता प्रकाश नाही, तो केवळ प्रकाश नाही. प्रकाशात हे व्यवहारिकता आणि विकारिता आहे. व्यवहारिकता असल्यामुळे विकारिता आहे. म्हणून खरा जो चित प्रकाश आहे त्या शब्दाचा अर्थ नाही तो. अविद्यिक असल्यामुळे व्यवहारिक आहे आणि अविद्यिक असल्यामुळे अंधारच आहे. म्हणून वृत्ती ज्ञान बी अंधारच आहे खऱ्या शब्दानं, खऱ्या अर्थानं. म्हणून त्याचं खंडन नाही. त्याच्यात व्यवहारिकता हा दोष आहे, विकारिता हा दोष आहे. आणि व्यावहारिकता आणि विकारिता हे दोष गेल्यास मग खाली राहिलं, मग तो मग प्रकाश आहे. मग सत्ता प्रकाश सुख मग ते करत. ते लक्ष जाते केवळ सद्वस्तूवर, चिद वस्तूवर, प्रकाश वस्तूवर, ब्रह्म वस्तूवर. म्हणून ज्ञानोबराने जी 3 लक्षण लक्षात आणून दिलीत आपल्या, सत्ता प्रकाश सुख, हे 3 शब्द जग नाही, हे 3 शब्द शरीर नाही, हे 3 शब्द मन नाही, हे 3 शब्द अज्ञान नाही, कारण नाही. ते 3 शब्द जीव बी नाही आणि 3 शब्द ईश्वर बी नाही. सत्ता प्रकाश सुख हे 3 शब्द माया बी नाही. ईश्वर नाही म्हणल्यावर माया नाही, जीव नाही म्हणल्यावर अविद्या नाही. तर जीवाचं आणि शिवाचं मूळ स्वरूप देवाचा देव, जीवाचा जीव ज्याला माऊली म्हणतात. जीवीचा जीवनो बाप रखुमादेवरू जीवीचा जीवनो. किंवा देखीला माहिती देवाचा देव किंवा ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती. त्या ज्योतीची निज ज्योत, देवाचा देव, जीवाचा जीव म्हणजे विश्वरात्वाचा अधिष्ठान, जीवत्वाचा अधिष्ठान, मग सर्वांचं अधिष्ठान, जगाचं बी अधिष्ठान, शरीराचं अधिष्ठान, अज्ञानाचं अधिष्ठान, मायेचं अधिष्ठान, ह्या सर्वच अध्यासाचं अधिष्ठान. हे सर्व ज्याच्या पुढे अध्यास आहे, भ्रम आहे, खोटे, त्या सर्व खोट्याचं अधिष्ठान, त्या सर्व खोट्याचं खरं ते सत्ता प्रकाश सुख. तिथं लक्षानं केली महाराजांना, त्याची ते दाखिलं तत्सदिती, तच्चिदिती, तदानंदिती. तत्सदिती पैल वस्तूवरी, तत्प्रकाशिती पैल वस्तूवरी, तद सुखीती पैल वस्तूवरी. गीते माझी हरी बोलिली. तिथे एका पदाचा जर विचार असला तर 3 पद एक अखंड असले, एक हे असल्यामुळं एका पदात 3 पद आहेत आणि 3 पदात एक अर्थ आहे. पद 3, पदार्थ 1. पदार्थ 1, पद 3. एकाचे 3 नाव आहेत आणि 3 नावाचा एक आहे तो. जसं दत्तात्री 3 तोंडाचा एक, एकाची 3 तोंड. तीन शिर आहेत, एकाची 3 शिरे, 3 शिराचा एक आहे. 3 शिरे 6 हात, हात 6 आहेत, एक आहे. महाराजांना सांगितलेले सहस्त्र अर्जुन राया आष्टाची सहस्त्र बाह्य, तरी तो काय तया एकोतरावा भ्रष्टांत आलेल्या अमृतानुभवात कुठेतरी सहस्त्र अर्जुनाला
1000 बाह्य असल्या हात असले मग 1000 हात आणि तो 1000 एकवा नाही. 1000 हातावाला तोच 1000 आणि तो 1000 एकवा नाही. कारण 1000 हातामध्ये त्याचीच व्याप्ती. 1000 हातानं एकटा तोच आहे आणि तो 1000 एकवा नाही आणि 1000 नाही, एकच आहे तो. 1000 एक नाही तो, 1000 बी नाही तो, एक आहे तो. त्या 1000 एकाची व्याप्ती. एकाला तुम्ही 1000 म्हटली. सहस्त्रदळी उगवला सूर्योदयाचा, दल सहस्त्र आहेत, किरण सहस्त्र आहेत, सहस्त्र रश्मी. मग सूर्य 1000 एकवा नाही, सूर्य 1000 नाही, सूर्य एकच आहे. एकची अनेक एक हारी, एकची सहस्त्र एक सूर्य. एकच सहस्त्र करानं, हजारो करानं, हजारो किरणानं जरी अनुभवाला येत असला तरी एकच आहे. त्याप्रमाणे सत चित आनंद असंग अद्वय ही परमात्म्याची काही मुख्य लक्षणे आहेत इतराची व्यावृत्ती करण्यासाठी. सत, सत्ता, प्रकाश, सुख अशी असणारी वस्तू कशी असंग आहे. सत्ता, प्रकाश, सुख आणि असंग असणारी वस्तू कशी आहे अद्वय. सत्ता, प्रकाश, सुख माहिती आहे आपल्याला, पण ते असंग आहे. ते जगात आहे पण जगाचा संग नाही त्याला, लिप्त अलिप्त आहे. ते देहात आहे पण देहाचा संग नाही त्याला. ते मनात आहे पण मनाचा संग नाही. देहात आहे, जगात आहे, पण उत्पत्ती स्थिती नाशानं त्याचं काहीच होत नाही. शरीरात आहे पण जन्म जीवन मरणानं त्याचं काहीच होत नाही. मनात आहे पण सुख दुःखानं पापा पुण्यानं त्याला काहीच होत नाही. अविद्येत आहे पण अविद्येनं ते वाटल्या जात नाही, जड होत नाही. वृत्ती ज्ञानात आहे पण वृत्ती ज्ञानानं ते उजळत नाही. आभासात आहे पण ते भास नाही. आभासात निराभास आहे. ती निराभाशी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्याचं पावलो आम्ही. म्हणून या पूर्ण व्यवहारात असंग येते. ह्या पूर्ण व्यवहारात सचितानंद येते आणि या पूर्ण व्यवहारात असून असंग येते. म्हणून सचित आनंद असंग. पण एवढी लक्षणं केली तरी व्यवहारातलीच झाली आणि एवढी लक्षणं केली तरी द्वैत राहिले. असंग पण हाय ते जग वेगळे ते वेगळे, सांख्य विवेक झाला. असंग म्हणजे एकट्याच्यान वेगळे, जगात जगावून वेगळं, शरीरात शरीरावून वेगळं, मनात मनावून वेगळं, अज्ञानात अज्ञानावून वेगळं, आभासात आभासावून वेगळं. असंग अलिप्त. जसा पाण्यातला अग्नी उष्ण रूपानं पाण्यावर वेगळा आहे, पाण्यात असून पाण्यावर वेगळा आहे. पाण्यात असून पातळ नाही तो, पाण्यात असून वल्ला नाही पाण्यातला अग्नी, पाण्यात असून भिजलेला नाही, पाण्यात असून गार नाही झालेला, पाण्यात असून वाहत नाही तो, पाणी वाहतोय तो नाही वाहत, पाणी गार आहे तो नाही गार, पाणी पातळ आहे तो नाही पातळ, पाणी द्रव्य ते द्रव्य नाही, ते उष्ण नाही. पाणी रूपवाने ते अरूप आहे अग्नी पाण्यातला. असा किती फरक आहे. पाण्याची वाफ होती त्या अग्नीची वाफ होत नाही, पाण्याचा बर्फ होतो त्या अग्नीचा बर्फ होत नाही, पाण्याचा बुडबुडा होतो त्या अग्नीचा बुडबुड होत नाही, पाण्याची लाट होती त्या अग्नीची लाट होत नाही. तर काहीच होत नाही त्याच्यात आहे. आणि पाण्याच्या सर्व धर्मावर वेगळा आहे. पाण्यातला अग्नी असंग आहे. पाण्यात दिसून पाण्यात वेगळा आहे, पाण्यात अनुभव येऊन पाण्यात वेगळा आहे.
पाणी गढूळ होतं ते गढूळ होत नाही, पाणी नितळ होतं तो नितळ होत नाही, पाणी चंचल होतं तो चंचल होत नाही, पाणी निश्चळ होते त्याला निश्चळ म्हणता येत नाही. पहा, जसं अग्नी पाहिलं आपण, पाण्यात असून पाण्याहून वेगळा आहे. तुला खावं लागतं बुद्धीनं, हे त्वचेनं नाही कळत. त्वचेनं पाणी, हे पहा, जर बोट घातलं पाण्यात तर पाणी ना अग्नी संगच कळते त्या का त्वचेनं. बोट काढले की कळणं संगत मार होतं डोळीचं. पण एका त्वचेनं दोन एका रूपानं कळत नाही, ते उष्ण रूपानं कळतो. उष्ण स्पर्शे अग्नीचा आहे, पातळ स्पर्शे पाण्याचा आहे. जर एकाच इंद्रियानं एकाच काळी दोन्ही ज्ञान झाली असले तर त्या दोन्हीचे स्वरूप दोन आहेत. पाण्याचं स्वरूप पातळ आहे, अग्नीचं स्वरूप उष्ण आहे. एकाच इंद्रियाने एकाच देशात एकाच वस्तूची दोन भिन्न ज्ञान आहेत. आणि बुद्धीनं निवाड होतो, त्वचेनं नाही होत. त्वचेनं वेगवेगळे स्पर्शी झाले, पण त्या वेगवेगळ्या स्पर्शाच्या स्पर्शी ज्ञान एकच आहे त्वचेनं. अग्नीचा उष्णतेचा स्पर्शी, पातळपणाचा स्पर्शी, मऊ गुलगुली स्पर्शी, द्रवरूप स्पर्शी, उष्णरूप स्पर्शी. त्या दोन्ही स्पर्शाचं एकाच इंद्रियानं जरी ज्ञान झालं तरी त्या दोन ज्ञानाच्या वस्तू दोन आहेत. ते बुद्धीने विवेक होतो, बुद्धी आणि तो मनुष्यालाच होतो. इथं माणसं पण जर बुद्धी नाही वापरली तर पाणीच गरम आहे म्हणते. पाणी गरम झालं, पाणी गार झालं, ते बुद्धीने वापरल्याचं लक्ष नाही, सूक्ष्मता लक्षात न घेतल्याचं लक्ष नाही. म्हणून काही गडबड करू नये व्यवहारात. कोणते बी निर्णय घेताना काय बोलायलो होतं आपण, त्या बोलण्याचा अर्थ चुकायला का बरोबर आहे. सावध होऊन भजनी लागा म्हणजे बोलणं म्हणजे भजन नाही. सावध होऊन जर बोललं, हे व्यवहारच आपण सावध होऊन केला तर तोच पारमार्थ असतो. अनंत वाचा परत ती बरलं तसं नाही करायचं. मुंडुकी वटवट तशी का तसं नाही बोलायचं. बोलू आईशी बोले, देवी बोले, विठ्ठल डोले. आईशी बोला देते बोलो, तरी विवेकाची बोल आईशी बोला देते बोलो. उगीच आपल्या मते चिखल कालवू नाही. पण व्यवहारच असा बोला म्हणून सत्य बोले मुखे, हे लक्ष नाही. व्यवहारच विवेकानं बोलावं. व्यवहारात विवेकाची भाषा असावं, कल्पनेची भाषा नसावं. भ्रमाची भाषा भ्रमात पाडित असती. तुम्ही कोंदलेची वाढी वाढता प्रभ, म्हणून विवेकाची भाषा असावं. संत तेथे विवेक असणे की जी. म्हणून पाणी गरम लागलं असं जे म्हणलं ते चुकलं. अग्नी गरम लागला, कारण पाणी आणि गरम हे लक्षण एकाची नाहीत. पाणी गरम स्वभावान फक्त अग्नी जगात. मग गरम जो अनुभव आला तो अग्नीचा आहे, पातळ जो अनुभव आला तो पाण्याचा आहे. एकाच इंद्रियानं दोन्ही अनुभव जरी आले तर बुद्धी माग निवाडा करायला वकील आहे माग. निर्णय देणारे तुम्हीच. वकिलाचं बोलणं ऐकून घ्या आणि मग निर्णय द्या. जे साहेब काय म्हणतो तो, पातळ हे गरम आहे तर पातळ वेगळे गरम वेगळे. पातळ गरम नसते, गरम पातळ नसते. ते दोन स्वरूप आहेत, दोन वस्तू आहेत, एकत्र अनुभवायला. असो, आपला विषय विस्तारित व्हायला. सांगायचं तात्पर्य जसं हे वेगवेगळे म्हणून पाण्यात अग्नी अलिप्त आहे. पाण्यात अग्नी अलिप्त आहे म्हणून जळी अलिप्त अशी अग्नी
काष्टी अलिप्त असे अग्नी, असे केलेले महाराज असो. म्हणून तसा सचितानंदाने युक्त असल्याला जो मी आहे तो मी जगात वेगळा आहे, जगावून अनुभवही जगात पण वेगळा आहे, देहात वेगळा आहे, मनात वेगळा आहे, अज्ञानात वेगळा आहे. असंगी सच्चितानंद असंगी. आता हे तर झालं, पण कशापासून असंग या सांगा. आणि जो संघ आहे तो संघ खोटा आहे. आता अद्वय मग एकटा आहे. एक तर याची लक्षणं माझ्यात नाहीत, माझी लक्षणं याच्यात नाहीत, अशी वेगळी झाली पाहिजे. आणि मी याच्यात असून यायचा नाही, वेगळा आहे असं लक्षात आलं पाहिजे. आणि हे नाही मीच हे लक्षात आलं पाहिजे. 3 गोष्टी लक्षात घेणं अत्यंत महत्वाच्या आहेत पारमार्थामध्ये. अत्यंत महत्वाच्या. म्हणून सचितानंद असंग अद्वय हे लक्षण उपनिषदानं सांगितले, हे लक्षण भगवद्गीतेनं सांगितले, हे लक्षण ब्रह्मसूत्रानं सांगितले, हे लक्षण वेदानं सांगितले, हे संत सर्व संतांनी सांगितले. सचित आनंद असंग अद्वय हे पूर्ण लक्षण झालं असो. म्हणून सचितानंदाचा उच्चार करून महाराज काय म्हणतात, सत्ता प्रकाश सुख या ती उनेली. या तिन्हीला, ते तिन्हीनं त्या तिन्हीला गुण केलं, म्हणजे व्यावृत्ती केली, निराश केला. की मी सत आहे तर मग असत नाही, मी चिद आहे तर मग चिद आहे तर जड नाही, मी आनंद आहे तर दुःख नाही. आणि मग मी सचितानंद माझ्याकरता मला का नाही याची मग सत्पद आहे ती असदाची व्यावृत्ती करण्यासाठी, चितपद आहे माझ्याबद्दल बोलायला तर ते जडाची व्यावृत्ती करण्यासाठी, माझ्याकडे जे सुखपद आलं ते दुःखाची व्यावृत्ती करण्यासाठी. हे पुढे सांगणारच आहेत महाराज. म्हणून सचितानंद ही 3 पद लक्षात घ्यासारखे आहेत. आणि 3 पद वाचक नसून हे पद व्यावर्तक आहेत, हे 5व्या प्रकरणामध्ये सांगतात महाराज आपल्याला. म्हणून आत्मा सचितानंद रूप आहे, पण आत्मवस्तू सचितानंद रूप आहे असे म्हणता येत नाही. आत्मा सचितानंद आहे पण आत्मवस्तू सचितानंद रूप आहे असे म्हणता येत नाही. का? कारण सचितानंद ही पदे वेगळी राहिली तर वाच्य वाचकाचा भेद येईल, अशी 3 लक्षात ठेवावी. सचितानंद पद ही 3 जर वेगवेगळी राहिली तर वाच्य वाचकत्वाचा भेद येईल. कारण सचितानंद म्हणणारा आणि सचितानंद एक असे 2 वेगवेगळे होते. म्हणून विपरीत ज्ञानी अन्य अयथार्थ ज्ञानी म्हणजे जीव. हे पहा, विपरीत ज्ञानी म्हणजे काहीच्या काही ज्याला कळलेले त्याला जीव म्हणतात, ते अयथार्थ ज्ञानी. यथार्थ ज्ञानी म्हणजे सर्वज्ञ सर्वशक्तिमान म्हणजे ईश्वर. यथार्थ ज्ञानी सर्वज्ञ सर्वशक्तिमान ईश्वर. आणि सचितानंद रूप ब्रह्म, अशी 3 गोष्टी आपल्याला लक्षात यावा की जीव काय, ईश्वर काय आणि ब्रह्म काय. घालमेल हो नाही, मिसळ हो नाही, वेगवेगळं करावं की जग काय आहे, जीव काय आहे, ईश्वर काय आहे आणि ब्रह्म काय. ज्याला कळत नाही ते जग, ज्याच्या करण्यात विपरीतता आहे, भ्रम आहे, तो जीव. ज्याच्या करण्यात भ्रम नाही, यथार्थता आहे, तो ईश्वर किंवा जीवनमुक्त महात्मा. आणि ज्याचं कळण्यात व्यवहार नाही, व्यवहारिकता नाही, कळणं नाही, कळणं न कळणं दोन्ही गेलेत, दोन्ही नाहीत त्या ठिकाणी. विपरीत ज्ञान बी नाही, यथार्थ ज्ञान बी नाही, ज्ञान स्वरूपता ते ब्रह्म. म्हणून ब्रह्म काय, ईश्वर काय, जीव काय आणि जग काय याचे लक्षणं वेगळे आहेत. ध्यानात घ्या, ज्याला कळत नाही, जे बदलत आहे आणि जे अनेक रूप आहे ते जग. आणि न जाणणाराला, न जाणणाराला, बदलणाराला आणि अनेक रूपाला असणाऱ्याला मी म्हणतो आणि सत्य म्हणतो, त्याला जीव म्हणतात.
हा भ्रमज्ञानी, विपरीत ज्ञानी. तेवी जडा ते जीवविता, देह आणता उपजविता, मी जीव गमे पण रुसता, जीव दुखी, अशी लक्षणा जीवाची केलेली ज्ञानोबारायानं. आणि ईश्वर कशाला म्हणा? त्या सर्वाला जड आहे असं त्याला माहित आहे, हे सर्व बदलणार आहे असं त्याला माहित आहे, हे सर्व अनेक आहे त्याला असं माहित आहे, हे सर्व अविद्याकारी आहे असं त्याला माहित आहे, हे सर्व माईक आहे असं त्याला माहित आहे, हे सर्व नाही भास आहे, कल्पित आहे, हे सर्व नाहीच असं ज्याचा निश्चय त्याला विश्वर म्हणा. असं ज्याला नेहमी न सांगता कळालेलं त्याला विश्वर म्हणा. असं ज्याला ऐकून कळालेलं त्याला मुक्त म्हणा, जीवनमुक्त म्हणा. असं ज्याला ऐकून कळालं तो जीवनमुक्त. आणि असं ज्याला न सांगता कळालेले, न सांगता तुम्हा, तो विश्वर. जो सर्वज्ञ आहे तो विश्वर. आणि याच्यात सुद्धा पहिलेच कळालेली तर जगत कल्याणासाठी ज्याने देह धारलेला आहे का युक्त योगी, हिंजान योगी. म्हणजे पण हे यथार्थ ज्ञानीच आहे सर्व. युक्त असो का हिंजान असो का ईश्वर असो. प्रारब्ध राहिल्यामुळं द्यायला असं ज्ञानच झालेले, पण प्रारब्धामुळं जन्म भेटलेला आहे किंवा करुणेमुळे अवतार घेतलेला आहे किंवा असं कधीच अज्ञानाचा मळ लागलेलाच नाही. अज्ञान कधीच नाही आणि नेहमीच असं कळालेलं तो विश्वर समष्टी चैतन्य. याला ईश्वर म्हणून व्यष्टीमध्ये का असाना पण जीवनमुक्ताचा व्यवहार ईश्वराचा चांगला असतोय. म्हणून यथार्थ ज्ञानी तो ईश्वर जीवनमुक्त पुरुष आणि विपरीत ज्ञानी तो जीव. आणि निव्वळ अज्ञान स्वरूप ते हे पहा, अज्ञान स्वरूप म्हणजे न जाणणार जड स्वरूप जगत, तीच स्वरूप पण विपरीत ज्ञानी तो जीव, तीच स्वरूप पण यथार्थ ज्ञानी व्यावहारिक चीज स्वरूप पण यथार्थ ज्ञानी तो ईश्वर किंवा जीवनमुक्त पुरुष. आणि ज्ञान अज्ञान दोन्ही राहिले नाही. दोन्ही जिथं नाही ते ब्रह्म, केवळ ज्ञान स्वरूप. ज्ञान हे पण ज्ञानाचा व्यवहार नाही, आनंद हे पण आनंदाचा व्यवहार नाही, सद हे पण सदत्वाचा व्यवहार नाही. कोण म्हणेन त्याला सद? वेगळं काहीच नाही. म्हणून सद हे पण सदाचा व्यवहार नाही, चिद हे पण चिदाचा व्यवहार नाही, आनंद हे पण आनंदाचा व्यवहार नाही, गरज बी नाही. त्याला म्हणावं ब्रह्म. म्हणून महाराजांनी 3 लक्षणे केलीत. विपरीत ज्ञानी म्हणजे जगत जड हे ठरलं, पण विपरीत ज्ञानी आयतार्थ ज्ञानी म्हणजे जीव, यथार्थ ज्ञानी सर्वज्ञ सर्वशक्तिमान याला म्हणा ईश्वर. हे सर्वज्ञ सर्वशक्तिमान बघा हा माया उपाधीमुळे, आणि अल्पज्ञ आणि अल्पशक्तीपणा हा अविद्येमुळे. असो मग महाराज आपल्याला सांगतात की हे 3 लक्षणं सांगितली आपल्याला इथं. ही 3 लक्षणं अगोदर लक्षात असल्याची, पण ब्रह्माला सच्चिदानंद पदाची वाचकता नसून अन्य व्यावर्तक आहे. आता त्या ब्रह्माच्या ठिकाणी सच्चिदानंद च्या 3 पदाची वाचकता नाही. 3 पदाने त्याला हाक मारता येत नाही. त्या व्यवहारी त्याला व्यवहारातून काय बोलतात? असं स्वप्नातल्या माणसाला, स्वप्नात एखादा त्याला इथून जागृतीतल्या माणसाला हाक मारता येत नाही. किंवा जागृतीत एखादा मित्र आहे आणि आपण स्वप्नात आहे, स्वप्नातून त्याच्याकडे जाता येत नाही. स्वप्न मोडून त्याच्याकडे जावं लागेल. जात असलं स्वप्न शाबीत असताना तिकडे जाता येत नाही, कारण अवस्था वेगळी, सत्ता वेगळी दोन्हीची. तस हे जीवत्व असो का विश्वरत्व असो का जगतत्व असो का जीवनमुक्तत्व असो, इथून त्या ब्रह्माला वाच्यता असते. इथं हे पहा व्यवहारातच वाच्यता असते.
वाचाच व्यवहारात आहे. म्हणून व्यवहारातली वाचा घेऊन त्याला त्याच्याबद्दल बोलता येत नाही हे सांगायचं येतं. म्हणून सच्चिदानंद पद वाचक नाहीत. म्हणून इथून त्याला हाक मारता येत नाही. सत अय चिद असणाऱ्या, अय आनंद असणाऱ्या, कारण वाचा व्यवहारातली तुमची आणि त्याला कान नाही तिकडं. त्याला कान नाही तर तुमची वाचा व्यवहारातली. अशी गंमत आहे. म्हणून हे बोलणं जमत नाही, म्हणून वाचकता होत, वाचक पद नाही ती. म्हणून अशा रीतीनं ज्ञानोबरायानं खूप 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 असं आपल्याला लक्षात यावा यासाठी अमृतानुभव या ग्रंथांची निश्चितीनं निश्चिंतीनं निवांतपणानं सद्गुरूच्या समोर निवांतता असती. संतापाशी बहु असावी मर्यादा. म्हणून ज्ञानोबाराय निवृत्ती राजा पुढे आपल्या गुरु महाराजा पुढे आणि निवांत रीतीनं त्यांचा एक एक जो शब्द आहे तो मार्मिक त्या प्रसंगाला अनुसरून आणि प्रबोधक आणि सर्वांच्या कल्याणासाठी मुखातून आलेली वाणी त्यांच्या अमृत अनुभवाची आणि त्याच्यावर गुरुजी सारख्यानं बोलावा आणि ते बोललेला आपल्या पुढे यावा लिखाणाच्या रूपात बिनचूक रीतीनं त्यांची सेवा करणारे दूत महाराज आणि लिखाण पुन्हा त्यांना दाखवणारे मधल्या वेळेमध्ये पार झाल्यावर की महाराज हे तुम्ही सांगितलं हे लिहिलं हे बरोबर आहे का, पहा याच्यात काही गडबड झाली का, असे नम्रपणानं विचारणारे आणि त्यांनी पुन्हा पाहावा ते आणि काही असलंच तर त्याच्यात सांगावं की असं असं पाहिजे, हे किंवा अधिक झालं हे कमी कर किंवा हे बिनचूक करायचं राहिले. म्हणून ही जी ग्रंथ आहेत नाही प्रमाण काय तर महात्म्याच्या नजरेतून आलेली, महात्म्याच्या मुखातून आणि महात्म्याच्या नजरेतून दोन विशेष आहेत. आणि महात्म्याची सेवा करणाऱ्याच्या हातून, महात्म्याची सेवा त्यांनी केली त्यांच्या हातून, महात्म्याच्या मुखातून आलेली आणि महात्म्याच्या नजरेतून पुन्हा प्रमाणभूत ठरलेली. गुरुजीनं पाहावा ते असं सांगितलेले दूत महाराजांना आम्हाला सुद्धा चर्चेमध्ये बोललेले की ते पाहत होते आणि त्याच्यामध्ये काही असलं तर म्हणजे ते असं असं नाही असं असं. म्हणून प्रमाणभूत ग्रंथ आहे हा आणि ज्ञानोबरायाची भाषा निवृत्ती दादाच्या आज्ञेने निघलेली, गुरुजी सारख्याच्या मुखातून त्याचं विवरण झालेलं आणि लिखाण आपल्या पुढे आलेलं. याची जर आपण निश्चिंतीने जर आपण त्याची काय केली तर स्पष्टता करून घेतली तर निश्चितच आपल्याला पुन्हा काही शंका, कशाबद्दलच संदेह, कशाबद्दलच विपर्यास, कशाबद्दलच भ्रम, कशाबद्दलच अज्ञान राहणं शक्य नाही. असा ह्या ग्रंथाचा प्रभाव आहे, असा ह्या ग्रंथाचा परिणामकारक ग्रंथ आहे, प्रमाणभूत ग्रंथ आहे. म्हणून संतांच्या संगतीत सत्वगुणावर येऊन एकाग्र चित्त करून अंतर्मुख होऊन आपल्या कल्याणाचा चिंता वाहून आपल्या कल्याणाकरता करावा याचं चिंतन. याचं के चिंतन कोणाला मी सांगायचो मी मोठा महाराज आहे असं म्हणून नाही, स्वकल्याणासाठी, स्वकल्याणासाठी असं चिंतन वैयक्तिक रीतीनं आपण करावं. कारण सांगितलेलं गुरुजीनच आहे, सांगितलेलं ज्ञानोबराया नाही आणि ते कल्याणाचं आहे आपल्या. म्हणून आपण तुका म्हणे ज्यांना सकाळ असेल आपण तुम्ही समयरामेना असं बसून तुम्ही आम्ही खेळीमेळी आपण त्यात जर विश्लेषण एका एका पैलूच एका एका त्यातलं एक एक पैलू निहाळून पारखून निरखून आपण लक्षात घ्या. जर असं आपण समरस होऊन परिपूर्ण रीतीनं एका एका पैलूचं त्यातलं चिंतन आणि हे आपल्याला वाटतं ओबडधोबड करावं, पुढं पुढं चालावं, काही सांगावं, पुढच्या वेळेस सांगावं नाही. जर आपण असं रमत गमत पावली खेळत निरीक्षण करीत निरखित निरखित गेली हो, सरसर नाही गेली हो. त्यांना घ्या परमार्थाला लागावं लवकर आणि परमार्थ निरामनीनं करावं. हरिनामामृत शेवी सावकाश, काही गडबड नाही. गडबड येतं जीवत्व, गडबडच केलेली, धावपळी गेली, पळारी पळा एका पुढे एक पळा, कुणकड पळा कुणकड जात मेळ नाही, त्याला संसार बनवा. जर मेळ लावायचा असला तर निश्चिंतीनं
शांततेनं हळवारपणानं संतांचा एक एक शब्द हळवारपणानं जर हाताळला, जसा भुंगा गडबड करीत नाही, पराक्रम शेवतानं मकरंद शेवतानं किती हळवार. भुंगा इकडे किती त्याची पंख खडखड 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 करतात उडताना आकाशात. उडताना त्यांच्यात असते, पण बसल्यावरती पंख आपली पाठीवर मिटवून घेतो, पाय हळवारपणानं ठेवतो त्या कमलदारावर, विस्कटेन ते. आणि दिवसभर किती बा त्या कमलामध्ये तो फुला बसून भोंगा बसून राहतो, ते कमल मिटल्याला त्याला माहित होत नाही हो. इतका हळवारपणानं, इतका सावकाशपणानं, इतका समरस होऊन तो सुगंध शिवीत असतो. तितकंच निरामनेनं, तितकं निश्चिंतेनं, तितकी शांतता, तितकी सहजता, तितकी समरसता झाल्याशिवाय कल्याण होत नसते, सुगंध बी शेवाय भेटत नसतो. म्हणून चंद्रामृती तृप्ती पारणे चकोरा भ्रमराशी तारा सुगंधाचा असतो. त्याप्रमाणे मुमुक्ष होऊन भ्रमर होऊन याचं काय करावं तर पराक्रम आपला हा सुगंध सेवन करावा. पराभू शिवीजी भ्रमरी याला चिखुल्याची वरी उड्या मारणाऱ्या बिंडकीला चिखुल्याच राहत असतो. त्याच्या नशिबात उड्या मारित असते ती चिखलात, चिमुड्या चिखलात असते. प्रपंचात गडबड घाई असते, असते तिथं मन असते, तिथं अनेक विषय असतील, तिथं धावपळ असते, तिथं स्पर्धा असते, तिथं अनेक जण असतील. इथं विषय अनेक नाहीत आणि लोक स्पर्धेत अनेक नाहीत. हे आज जर शिरले तुम्ही अंतःकरणात तर कोणाची स्पर्धा नाही आणि विषय अनेक नाहीत. आपल्याला जाण्याचे आपलं स्वरूप आपल्याला पाहतं, दुसरं कोणी सोबत नाही म्हणून स्पर्धा नाही. आपल्याला पाहतंय पण दुसरं काही नाही. विषय लय मोठे नाही, विषय जास्त नाहीत आणि सोबती जास्त नाहीत. जगाकडे निघले तर विषय लय मोठे जगात, स्पर्धक लय मोठे आहेत. कोणी गरीब आहे, कोणी श्रीमंत आहे, कोणी तुमच्या बरोबर, कोणी तुमच्यावर मोठे, कोणी तुमच्यावर मागे. कोणाच्या हाताला आलं, कोणाच्या हाताला नाही आलं, कोणी मेलंय, कोणी जगलंय, कोणी जन्मलंय, कोणी बाप आहे, कोणी बायको आहे, कोणी पोरगा आहे, कोणी मित्र आहे, कोणी दुश्मन आहे. जगात स्पर्धा आहे, परमार्थात स्पर्धा नाही आणि परमार्थात विचलित व्हायला अनेकपणा नाही. म्हणून स्पर्धा सोडता टाकून द्यायची, विचलितता टाकून द्यायची आणि निवांत ते ज्ञानोबारायाचं शब्द आणि आपली बुद्धी, आपली अंतर्मुखता, आपली सात्विकता अंमलात आणून वापरून आपण आपल्यालाच निहाळता येते, आपण आपल्यातच राहते. यासाठी हे ग्रंथ आहेत. अशा ग्रंथाचं म्हणून पाठानं किंवा साधू संतांच्या संगतीत असं डोळसपणानं जर चिंतन घडलं तर बस, जेवढं आपल्याला होईल तेवढं एक शब्द त्याचा पुरी आहे. एका शब्दात आपलं कल्याण आहे. म्हणून आपण हळवारपणानं त्याचं चिंतन करायला लागलो. पुढच्या विषयी नंतर पाहू. ठीक आहे. हो महाराज. हा